आज 1 जानेवारी भीमा कोरेगाव क्रांती स्तंभाची आठवण म्हणून सर्वांना परत एकदा क्रांतिकारी जय भीम करून आज या ठिकाणी मी नम्रपणे निवेदन करतोय। 1818ला जी ऐतिहासिक लढाई झाली, न भूतो न भविष्यती, पण ज्या लढाईची दखल इथल्या मनुवाद्यांनी किंवा त्यांनी दिलेल्या इतिहासानं घेतली नाही, अशी ही ऐतिहासिक लढाई म्हणजे भीमा कोरेगावचा रणसंग्राम। सिद्धनाक आणि त्यांच्या 500 सोबत्यांनी 28,000 पेशव्याईचा खात्मा केला। ही लढाई राजकीय नव्हती, तर ती आमच्या अस्तित्वाची लढाई होती। पेशवाई बरोबर समझोता करत असताना सिद्धनाकाने प्रस्ताव मांडला की आम्हाला इंग्रजांच्या बाजूने लढायचं नाही, आम्ही तुमच्या बाजूने लढतो, पण तुमच्या राज्यामध्ये आमच्या समाजाचं काय स्थान असेल। तर सिद्धनाकाने अरेरावी करत, कावळ्यासारखी कावकाव करत आमचा अधिकार नाकारला, आमचं अस्तित्व नाकारलं, आम्ही इथले मूलनिवासी आहोत हे नाकारलं। आणि मग सिद्धनाक चिडून पेठून उठला आणि आपल्या सोबत असणाऱ्या 500 महार सैनिकांना त्यांनी अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रशिक्षण देऊन 31 डिसेंबर 1817ला त्या रात्री, काळोख्याच्या रात्री भीमा कोरेगावच्या नदीकाठी त्या रणसंग्रामाला सुरुवात केली। बापू गोखले थरथर कापायला लागला। त्या सिद्धनाकाचा पराक्रम बापू गोखलेला माहीत होता, पेशवाईला माहीत होता। सगळं सैनिक 30,000 सैनिक होतं, 5,000 घोडदळ आणि 25,000 पायदळ होतं। यातून काही 28,000 यांच्या वाट्याला आले। प्रत्येक महार सैनिकांनी 56 पेशवा कापायचं काम केलं। तेव्हापासून तुझ्यासारखे 56 पाहिलेत ही म्हण प्रचलित आलेली आहे। कारण आपण जर गणित बघितलं तर 28,000 भागिले 500 महार याचं उत्तर तुम्हाला 56 मिळतंय। ही जी म्हण आहे ती भीमा कोरेगाव रणसंग्रामांची साक्ष देणारी म्हण आहे। आणि त्या तिची आठवण म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगावला विजयी स्तंभाची निर्मिती केली। बाबासाहेब प्रत्येक 1 जानेवारीला त्या विजयी स्तंभाला नतमस्तक होण्यासाठी जात असताना म्हणायचे, मला अभिमान आहे या शूर जातीमध्ये माझा जन्म झाला। आणि बाबासाहेबांना परिवर्तनाची प्रेरणा त्या सिद्धनाकाच्या लढाईपासून मिळाली आणि मग बाबासाहेबांनी तो इतिहास निर्माण केला। याच विजयी स्तंभाची प्रतिकृती या प्रभागाचं नेतृत्व करणारं फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता आदरणीय जगन्नाथदादा ठोकळे यांनी 10 वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत असताना हा एवढा ओपन पीस मिळवला। आणि याच्यामध्ये माता रमाई आंबेडकर उद्यानाची निर्मिती करत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भीमा कोरेगावची प्रतिकृती उभ्या करण्याचा एक चांगला उपक्रम जगन्नाथदादांनी या ठिकाणी उभा केलेला आहे।